या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि सतीजी पाटील देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्याकडून या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी. थँक्यू सो मच सतीश दादा आणि आपला सपोर्ट नेहमीच असं या 32 शिराळा असोसिएशनला लाभो. धन्यवाद. चला मित्रांनो, आता वेळेच्या संदर्भात आम्ही भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सूचना करतोय. वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा आहे कारण अजूनही भरपूर मॅचेस आम्हाला कव्हर करायचे आहेत. गोलंदाजी मार्क वरती ओमकार पाटील आपल्याला पाहायला मिळतोय, तर शाहिनीला आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण भारतभर ज्याच्या नावाचा डंका गायला जातो असा नामांकित खेळाडू विजय पावले आपल्याला पाहायला मिळतात. गुरु वर्सेस शिष्य अशी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. वर्षातील 365 दिवस आणि 365 दिवसांपैकी कमीत कमी 300 दिवस हे दोन खेळाडू एकत्र असतात, परंतु आज एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतात. ओमकार आणि विजय पावले. पहिला बॉल हवेत खेळलाय आणि इथे मात्र शिष्याने केले गुरुला बाद. बॅट्समन बाद होतोय. विजय पावले गोल्डन डकचे शिकार ठरत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एसडीजी गोल्डन डकचे शिकार ठरत असताना आपल्याला पाहायला मिळतात. विजय पावले बॅट्समन बाद होतात. पंचांच्या भूमिकेमध्ये जर का आपण बघितलं तर शशी साटम सरांचं पॅनल आपल्याला पाहायला मिळते. आमचे मुख्य अंपायर राजाध्यक्ष सर, त्यानंतर शिवा वैती सर जे मोर्लिनचे आहेत आणि शशी साटम सर देखील आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेच्या अनुषंगाने खूप चांगलं पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून केली जाते. समालोचन क्षेत्रामध्ये जर का आपण बघितलं तर आतापर्यंत सकाळपासून विघ्नेशजी मडवी, निलेशजी मर्डेकर, प्रवीणजी वंडुसकर, त्याचबरोबर राहुलजी शिरसाट सर अशा अनेक नामांकित समालोचक या स्पर्धेच्या अनुषंगाने समालोचन करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ओमकारचा दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे. तिथे मात्र बॉलच्या मागे फिल्डर भरपूर वेगाने धावतात. विजय सावंत अण्णा आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग आणि या बॉल वरती एक धाव आपल्याला इथे मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. जबरदस्त क्रिकेटचा थरारमय नाट्य आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. क्रिकेटचा घमासान आपल्याला पाहायला मिळतोय. औचित्य आहे शंकरदादा मोहिते पुरस्कृत 32व्या रबर बॉल प्रीमियर लीग 2024. यावेळचा बॉल, हो काय बॉल टाकलाय. जबरदस्त गोलंदाजी, परफेक्ट यॉर्कर. कोणी या बॉलला भुंगा मारला असं म्हणतं, तर कोणी या बॉलला ब्लॉकआउट पद्धतीचा चेंडू बोलता, तर कोणी या बॉलला खोलवर टप्प्याचा बॉल बोलतं. काय बॉल हाताळलाय. जबरदस्त बॉलिंग ओमकार पाटील, मांगलेगावचा हा सितारा. या वेळेला देखील आणखीन एक ऑफ साइड ऑफ स्टंप मारा आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समन कडे ओमकार पाटीलच्या वेगाचं प्रत्युत्तरच नाहीये. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार बॉलिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये. अवघ्या 4 बॉल मध्ये 1 विकेट खर्च करत इथे मात्र मिळवत 2 धावा या गोलंदाजाने खर्च केल्या. यावेळेला फटका ऑन साइडला गेला. दुर्गम क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे येतात. चेंडूला उचलतील, फेकी करतील, तोपर्यंत मात्र 2 धावा इथून भरपूर वेगाने कंप्लीट केल्या गेल्या आणि आता या 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 4 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त क्रिकेट. अजूनही ओमकार पाटीलच्या स्पेल मधील 1 बॉल बाकी आहे. ओमकार तयार होतोय राऊंड विकेटनं. एक अँगल कोण बनवून सध्या तो गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला आणखी एक वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला, परंतु इथे मात्र हा बॉल बॅट्समन पासून थोडासा डीप राहिला
आणि त्या ठिकाणी इथे मात्र बाईच्या रूपानं एक धाव आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 1/7 खेळ संपलाय आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 1 गडी बाद 5 धावा. चला नेक्स्ट मॅच एच लायन्स विपक्ष शंभू वाकेश्वर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचं टॉस साठी. सेकंड सेमी फायनल आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या पहिला उपउपांत्य फेरीचा सामना आपण सध्या एन्जॉय करताय. एका साइडला जर का आपण बघितलं तर आर्यन 11 या संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांनी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि टॉस हारल्यानंतर अरुण दादा मोहिते स्पोर्ट्सचा संघ बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला हा फटका तर चांगला आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. 1 धाव कंप्लीट. थोडस लेझी क्रिकेट परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि बॅट्समन ऋषीला दिला जातोय परतीचा इशारा. हा कॉलिंग चुकलं होतं. कॉल देणं इथे मात्र भरपूर गरजेचं होतं आणि इथे मात्र ऋषी माने रनआउटच्या रूपाने बाद होतात. यश डीजे काय क्वालिटी आणि क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते. नीटनेटक क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते ओमसाई एमटीसी ची. ज्या पद्धतीने काल आणि आज संपूर्ण दिवसभरात काम केलंय जबरदस्त. दाद द्यायला हवी रोशन फराट, सागर फराट, आमचे संस्कार असतील, त्यानंतर भावेश, या सर्वांना मात्र आम्ही खऱ्या अर्थानं दाद देतोय. जबरदस्त कॅमेरा वर्क त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. पुढचा बॉल गोलंदाज अंकुश तयार. यावेळेला कमी गतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. गुल्ली स्पॉट वरून उसळी घेणारा हा बॉल आपण बघतोय आणि टप्पा पडल्यानंतर हा बॉल निघून चाललाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकाल. राऊंड विकेटने टप्पा पडला, थोडासा बाउन्स होत असताना हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बोट वळवली होती. लेग ब्रेक आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला फटका चांगला. या मागचा बॉल तुझा राहिला परंतु हा बॉल माझा आणि स्वतःला सिद्ध करत हा ठोकला बॅट्समन शरद नाईक. जबरदस्त आसमानी टोला एक्स्ट्रा कव्हरला हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. क्रीडांगण कोपर खेळणी नवी मुंबई क्रिकेटची पंढरी म्हणून या क्रिकेटला संबोधलं जात, या मैदानाला संबोधलं जातं, ओळखलं जातं आणि प्रेक्षकांची अफाट गर्दी आपल्याला पाहायला मिळते. जमलेला सर्वच क्रीडा रसिकांचं आणि आमच्या प्रेक्षक मायबाप वर्गाचं आम्ही या 32 शिरा रबर बॉल प्रीमियर लीग 2024 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. शंकरदादा मोहिते, त्याचबरोबर आदरणीय रवींद्र खोत साहेब भाजप मुंबईचे सचिव आहेत, त्यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होणार आहे. त्यांनी देखील या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. रवींद्र खोत साहेबांचं हार्दिक स्वागत. यस, रवींद्रजी खोत साहेबांचं आगमन झालं आणि त्यांचं षटकाराने स्वागत केलेलं आहे. या दादा व्यासपीठावरती आणि आपण देखील आसन ग्रहण करून घ्यायचंय. आणखीन एक विकेट काढण्याचा प्रयत्न इथून मात्र दाखवला गेला परंतु या बॉलवरती एक सिंगल प्राप्त झाली. एका धावेच्या मदतीने आतापर्यंत टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 19 धावा, 2 गडी बाद, 19 धावा, 1.5 चेंडूचा खेळ आता इथून मात्र संपलाय. अंकुशच्या स्पेल मधील हा शेवटचा बॉल. आतापर्यंत अंकुशने 5 बॉल मध्ये 14 धावा खर्च केलेल्या आहेत. यावेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अजय यांना बीट करून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. ओव्हर नंबर 2चा आता खेळ संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 गडी बाद, 19 धावा. चला सेकंड सेमी फायनल एचडी लायन विपक्ष
वाकेश्वर शंभू दोन्ही टीमचे कॅप्टन आता टॉस साठी या. 19 धावा 19 रन्स. आता गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 3 मध्ये या पहिल्या डावातील शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज झाला आहे राहुल. लेफ्ट आर्म गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया राहुल यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने बॉलिंग केली जाणार. तर स्ट्रायकिंगला शरद सध्या भन्नाट फॉर्म मध्ये आहेत. त्यांच्या बॅटमधून चांगल्या धावा येत आहेत. यावेळेला फटका चांगला आहे. त्या रिझर्व मध्ये फिल्डर नाही आहेत. रिकाम्या जागा भरा. गॅप मधून बॉल चाललाय सीमा पार. रस मिळतात 4. शरद यांचा हा बँडेड चौकार. यशडीचे नावातच पावर आहे आणि या स्पर्धेची जर का आपण बघितली हुकूमत दहशत आपल्याला पाहायला मिळते. मान्यवरांचे शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. वेलकम, आगतम सुस्वागतम सुस्वागतम. व्यासपीठावरती उपस्थित असलेले मान्यवरांचं आम्ही या स्पर्धेच्या अनुषंगाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. फटका तर चांगला होता. त्या रिझर्व मध्ये फिल्डर देखील आपल्याला पाहायला मिळाले. रनआउटची संधी होती परंतु संधी हुकली आणि जीवदान मिळालं पुन्हा एकदा शरद यांना. पाहूया आता या जीवदानाचा कितपत फायदा उचलला जाईल. विकेट किपरच्या माध्यमातून चूक झाली. 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या आणि आता या 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 25 धावा. अजूनही 4 बॉल बाकी आहेत. हा पंप पूल करण्याचा प्रयत्न झाला. फटका ऑन साइडला. गॅप मधून बॉल चाललाय सीमारेषा पार. येतोय हा बॅट्समन शरदच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. थँक्यू. जबरदस्त. मैदानाच्या आतमध्ये शरद 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 आणि शरद नावाचं वादळ गुंगावत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. पाहूया आता या शरद नावाच्या वादळाला कोणता गोलंदाज रोखणारा. विजय पावले यांची विकेट जरूर गेली परंतु त्यानंतर मात्र धावा करायच्या होत्या आणि त्या धावा येतात बॅट्समन शरद यांच्या बॅटमधनं. आतापर्यंत 13 बॉल त्यांनी फेस केलेत आणि 28 धावसंख्येवरती खेळतात. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 29 धावा आणि 29 पैकी 28 धावा शरद यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. जबरदस्त बॅटिंग. सन्माननीय चला वेळ कमी घ्या. कळकळीची विनंती आहे कारण अजूनही आम्हाला 2 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. वेळ कमी घ्या विनंती आहे. आदरणीय सन्माननीय रवींद्रजी खोत साहेबांना इथून मात्र मानाचा फेटा बांधून त्यांचा आदरपूर्वक सन्मान इथून मात्र केला जातोय. आलेला प्रत्येक पाहुण्यांचा मान आणि सन्मान करणं हीच तर या खेळाडू या स्पर्धेची खासियत आहे. यावेळेला देखील फटका चांगला आहे. समोरच्या दिशेला अप्रतिम. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक वाव 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 वाव. काय फटका सजवलाय. लेन बॉल पिक केलाय. अनस्टॉपेबल, अनबिलेबल. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे शरद यांच्या बॅटमधनं. हा षटकार आपण बघतोय ऍक्शन रिप्ले मध्ये. विथ द टर्न हा फटका खेळला आणि तिथे मात्र समोरच्या दिशेला 6 धावा प्राप्त झाल्या. षटकाराच्या साह्याने आता धावफलकावरती 35 धावा आपण बघतोय. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. या 2 बॉल मध्ये किती मोठे फटके येणार की गोलंदाज कमबॅक करणार हे आपल्याला बघायचंय. बॅटची कडा, बॅटची कडा. जरी मला षटकार मारला असेल तरी मी आता कमबॅक करतोय हे संदेश सांगत असताना गोलंदाज राहुल
आणि बॅट्समन आता इथून मात्र बाद झाला, परंतु शरद यांची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. मोक्याच्या क्षणी मात्र त्यांच्या बॅटमधनं धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. जबरदस्त इनिंग साकारत असताना आपल्याला पाहायला मिळाले. अवघ्या 15 बॉल मध्ये 36 धावा त्यांच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाल्या. जबरदस्त बॅटिंग. आता अमोल आलेले आहेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळीला वाईट बॉल इथून मात्र पंचांनी घोषित केला. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जात आहेत. एक्स्ट्रा धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. आयसीसी नियम क्रमांक 22 इथून मात्र उल्लंघन होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. हा व्हाईट बॉल 36 धावा अब तक बॅटिंग करत असताना अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यानचा पुढचा बॉल गोलंदाज तयार. यावेळेला देखील एक चांगला स्क्वेअर कट आपल्याला पाहायला मिळतोय. गॅप मधून हा बॉल सीमारेषेचं अंतर कापेल का, तिथे मात्र चांगला स्टॉप आपल्याला पाहायला मिळाला. परंतु तोपर्यंत जर का आपण बघितलं तर 3 धावा कंप्लीट, 4थ्या धावेचा प्रयत्न आणि 4थी धाव घेत असताना तिथे मात्र बॅट्समन थोडेसे कमी पडले आणि रनआउटच्या माध्यमातून ही विकेट आपल्याला पाहायला मिळाली. 3 धावा आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जात आहेत आणि 3 धावेच्या मदतीने आता धावफलकावरती रन्स आपण बघतोय 39 धावा आणि विजयासाठी आता येणारे बॉल 18 आणि 18 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत आर्यन 11 या टीमला. 40 धावा 18 बॉल मध्ये 40 धाव्यांची गरज आहे. चला शंभू वाकेश्वर स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन आणि एसडी लायन टीमचे कॅप्टन टॉस साठी या. आता टॉस आपण करणार आहोत. या मॅचचा सेकंड सेमी फायनल आपल्याला तिथे मात्र पाहायला मिळेल. अठरा बॉल मध्ये 40 धावांची गरज आहे आर्यन 11 या टीमला. पाहूया आता या 40 धावा इथून मात्र कशा रीतीने कंप्लीट केल्या जातील. जबरदस्त क्रिकेटचे सामने आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. सन्माननीय आदरणीय शंकरदादा मोहिते पुरस्कृत 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग आणि अरुणदादा मोहिते सध्या ही मॅच एन्जॉय करतात. नुकतीच 32 शिराळा ग्रामीण प्रीमियर लीग ती स्पर्धेमध्ये उपविजेता संघ त्यांचा ठरला. टेनिस बॉलची 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग झाली, तिथे विजेतेपद त्यांच्या संघाने मिळवलेलं आहे. आणि आता पाहूया एक पाऊल फक्त मागे आहेत बक्षिसापासून. पाहूया आता हेही त्यांचं स्वप्न पूर्ण होईल का हे आपल्याला बघायचं. येणारे बॉल 18 आणि 18 बॉल मध्ये 40 धावा करायच्या आहेत. या सेकंड इनिंग मध्ये घडतंय काय हे ऐकण्यासाठी आम्ही करतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन. ऐकूया कराडचा एक गोड आवाज मारुती चोरगे सरांना. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतोय सेकंड सेमी फायनलचा. शंभू वाकेश्वर त्यांच्या अगेन्स्ट संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे एसडी लायन. हॅलो, चला रवींद्र खोत साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाते. सेमीफायनल क्रमांक 2 एक महत्वाचा सामना आहे. ते टॉस जिंकला टीम एसडी लायन्स या टीम आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे घेतलाय. सेमीफायनल क्रमांक 2 एक 2 मातबर संघ, कारण की गेली 2 दिवस या स्पर्धेवरती अधिराज्य गाजवत असताना सेमीफायनल मध्ये दाखल झालेले 2 संघ, एका बाजूला श्री शंभू वाकेश्वर स्पोर्ट वाकोडे खुर्द तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल संतोजी शिरसड यांच्या संघ मालकीचा संघ एसडी लायन्स हा संघ. चला लगेच या ठिकाणी मॅचला करायची आहे सुरुवात. या सेकंड इनिंगला जशी होईल सुरुवात कॉम्बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतील आमचे सहकारी समालोचक मारुती चोरगे सर. चला मॅच स्पीडअप करा, वेळ जास्त घेऊ नका. धन्यवाद प्रवीण सर. तर संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय श्री शंकरदादा मोहिते पुरस्कृत 32 स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत 32 रबर बॉल प्रीमियर लीग 2024
या स्पर्धेचा प्रथम सेमीफायनल सामन्याचा हा थरार पाहतोय. एका बाजूला असेल अरुंधता मोहिते स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूला असेल आर्यन 11. प्रथम बॅटिंग करताना या ठिकाणी शंकर अरुंधता मोहिते स्पोर्ट्स या संघाने 39 धावा काढलेत. जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता असेल आर्यन 11 या संघाला. या 40 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरले दोन सलामीवीर. या ठिकाणी मूर्ती लहान पण कीर्ती महान असलेले हे दोन व्यक्ती. एका बाजूला असेल अंकुश खोत तर दुसऱ्या बाजूला असेल करण जाधव. आणि पहिलं षटक घेऊन येतोय सांगली एक्सप्रेस विजय पावले. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप बॉडीपासून दूर ठेवलेला चेंडू कव्हरच्या दिशेने रोहन आहे. चांगली फिल्डिंग देखील होते. अतिशय सुंदर फिल्डिंग. थोडस खराब कलेक्शन पाहतोय आपण अजय माने यांचं. क्रिकेटमध्ये एक रन्स खूप महत्वाचे असते. आणि हा सेमीफायनल सामन्याचा थरार पाहतोय. 100% एफर्ट्स लावताना पाहतोय आपण हे सर्व खेळाडू. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा मिळाल्या. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय संपूर्ण महाराष्ट्र तसेच भारतामध्ये आपल्या गावाचं नाव आपल्या तालुक्याचं नाव करणारा हा एक सुपर डुपर स्टार खेळाडू विजय पावले. विजय निघाले तर राईट मोर द विकेट. अतिशय सुंदर चेंडू पडल्यानंतर या ठिकाणी थोडासा स्विंग झाला. काटा बदलला. चेंडू निघून गेला अजय माने यांच्या हातामध्ये. 32 वेळा म्हणजेच सांगली एक्सप्रेस म्हणून या खेळाडूला संपूर्ण भारतात ओळखलं जातं. असे विजय पावले एक मोठं नाव. आपल्या सांगली जिल्ह्याचा मान अभिमान आज हा खेळाडू गाजवतोय. सुंदर गोलंदाजी बॉडी लाईन गोलंदाजी पडल्यानंतर थोडासा खाली राहिलेले चेंडू एक सबमरीन बॉल. अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी करतोय विजय पावले. विजय पावले 32 एक्सप्रेस सांगली जिल्ह्याचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून मला का निवडल्याचं उत्तम उदाहरण मैदानामध्ये पेश करतोय. विजय निघाले राईट मोर द विकेट. खोलवा टप्प्याचा चेंडू तेवढाच सुंदर स्ट्रोक. चेंडू जातो तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. त्या ठिकाणी 1 बाउन्स चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. येतोय चौकार. थँक्यू डीजे. एक लोअर फुल टॉस होता. एक पॅडलाईन गोलंदाजी केली होती परंतु तेवढाच हुशार गोलंदाज मूर्ती लहान पण कीर्ती महान असलेला अंकुश त्याच्या बॅट मधून चौकार येतोय. विजय पावले यांचा पुढचा चेंडू फेस करेल अंकुश. विजय निघालेत आपल्या ट्रॅक वरती. राईट मोठं विकेट मारा करतील. हा देखील मोठा स्ट्रोक. थोडीशी गती काढून घेतली होती. चान्स आहे अमोल यांच्याकडे. झेल होतोय का पाहूया. सुंदर झेल. अतिशय सुंदर झेल अमोल यांचा. म्हणजेच मला सांगली एक्सप्रेस म्हणून का ओळखलं जातं आणि सांगली जिल्ह्याचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून मला का ओळखलं जातं याचं उत्तम उदाहरण मैदानामध्ये आत्ताच्या चेंडूवरती पेस्ट केलं या ठिकाणी विजय पावले यांनी. या चेंडूवरती आपण पाहिलं ना तर या चेंडूवरती गती काढून घेतली होती आणि ओव्हरपिच बॉल परंतु एक टॅब आखला होता आणि त्या जाळ्यामध्ये परफेक्ट अडकवलं एक मोठा बॅट्समन अंकुश जाधव याला. सुंदर गोलंदाजी विजय पावले यांची. कौतुक करावं तेवढं थोडं असेल. या ठिकाणी थोडासा बँक बॅलन्स कमी असताना देखील मैदानामध्ये भेदक आणि तिकड मारा करतोय विजय पावले. अतिशय सुंदर गोलंदाजी. अरुंधता मोहिते स्पोर्ट्स या संघातून आपण त्यांना नेहमीच खेळताना पाहतो. त्यामध्ये टेनिस क्रिकेट असो रबर क्रिकेट असो त्यांच्या टीमचा एक फिक्स आयकॉन खेळाडू म्हणून दादा नेहमीच त्यांना चॉईस करतात आणि मला या संघामध्ये मला आयकॉन खेळाडू म्हणून का निवडलंय आणि माझ्यावरती विश्वास का दाखवलाय तर 100% एफर्ट्स धावतात. मॅच कोणती का असे ना लहान मॅच असो टुर्नामेंट लहान असो किंवा कोणतीही मोठी टुर्नामेंट असो विजय पावले यांचं तुम्ही कोणतीही मॅच पाहत ते 100% एफर्ट्स देणार तर तसेच एफर्ट्स देत आहेत. आणि आता नेक्स्ट बॅटर येईल बॅट्समन राम उंडाळकर. विजय निघालेत. पहिला चेंडू थोडासा इनसाइड आउटचा फटका आणि याचा अतिशय सुंदर झेल. रोहन माने यांचा अतिशय सुंदर झेल. मैदानामध्ये काय होत आहे. बॅक टू बॅक 2 विकेट प्राप्त केली विजय पावले यांनी. मित्रांनो विजय पावले यांची जर गोलंदाजी आवडली असेल तर नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. सुंदर गोलंदाजी. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. थोडासा पडल्यानंतर आतमध्ये आला आणि आपल्याला स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. एक्स्ट्रा कव्हरला अतिशय सुंदर झेल कॅरी केला रोहन माने यांनी. अजय माने यांचे सुपुत्र आहेत आणि विजय पावले यांच्या मार्गदर्शनाखाली तो खेळतोय.
अतिशय सुंदर गोलंदाजी विजय यांची. पहा अतिशय सुंदर झेल शेवटच्या क्षणी अतिशय सुंदर झेल कॅरी केला. तर पहिल्या षटकाची होते समाप्ती आणि पहिल्या षटकानंतर धाव संख्या होते 6. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विजय पावले यांनी फक्त 6 धावा खर्च केल्यात. अतिशय भेदक मारा मैदानामध्ये आपण पाहिला विजय पावले यांचा सुंदर गोलंदाजी. तर दुसरं षटक घेऊन येतोय रोहन माने. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 6 धावा. दुसऱ्या चेंडूवरती चढवलाय हल्ला. काव कॉर्नर रिजन मध्ये चान्स आहे. 1 हँडेड कॅच घेण्याचा प्रयत्न झेल या ठिकाणी ड्रॉप होतोय. दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. आतापर्यंत धाव संख्या होते 8 धावा. 11 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय रोहन माने यांना. अजय माने यांचे सुपुत्र आहेत रोहन माने आणि विजय पावले यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे रंगवत आहेत आणि एक वेगळा अनुभव आपण अनेक खेळाडूंना अतिशय अनमोल योगदान त्यांच्या मार्फत लाभतं. मैदानामध्ये थोडस आपण फिल्डिंग मध्ये बदल पाहतोय. काव कॉर्नरचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी बदललाय. त्या ठिकाणी स्वतः अजय माने यांना पाठवलंय विजय यांनी. एक उंच गुरा खेळाडू मैदानामध्ये गोलंदाजी मार्क होते पाहतोय रोहन माने यांना आणि त्याच्या विपक्ष पाहतोय आपण करण जाधव यांना. करण जाधव यांनी चढवलाय हल्ला. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. करण याच्या बॅट मधून येतोय ब्रँडेड षटकार. नक्कीच नावात पॉवर आहे कारण 32 गावचे हे नाग आज आपण या भूमिपुत्र मैदानावरती आज पाहतोय. अतिशय सुंदर मॅच. एक हाय व्होल्टेज मुकाबला पाहतोय. एका बाजूला आहे तो अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स धामोडे, विपक्ष आर्यन 11. या 2 टीम्स मध्ये चाललेला हा पहिल्या सेमी फायनल मॅचचा थरार पाहतोय. करण जाधव मूर्ती लहान पण कीर्ती महान असल्या वाकोडे गावचा हा एक कोहिनूर हिरा म्हणून त्याला आपण का ओळखतो. म्हणजेच हे 2 खेळाडू आज वाकोडे गावचे एकमेकाविरुद्ध भिडताना पाहतोय. रोहन निघालाय राईट मोर द विकेट. अविध बॉडी पासून हा चेंडू खूप दूर होता आणि हा चेंडू या ठिकाणी पंचांनी नक्कीच व्हाईट बॉल घोषित केला. तर या एक्स्ट्राच्या रूपामध्ये संघाच्या खात्यामध्ये पडतंय भर आणि संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 15च्या घरामध्ये. पुढचा चेंडू रोहन याचा शॉर्ट बॉल. एक नाकापासून गेलेला चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. थोडासा पुढे आला होता करण परंतु या ठिकाणी शेवटच्या क्षणी रोहन यांनी ओळखला आणि थोडासा आपण स्लोवर बाउन्सर ज्याला म्हणतो तसा चेंडू रिलीज केला. सुंदर गोलंदाजी. पाठीमागून नक्कीच सामन्याची सूत्र सांभाळत विजयाने ह्या चेंडूवरती देखील चढवला हल्ला. पाहूया उंची आहे लांबी होते का आणि देखील लांबी देखील या ठिकाणी या चेंडूला मिळाले. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. करण याच्या बॅट मधून येतोय महत्वपूर्ण षटकार. करण नक्कीच तळपलाय. मूर्ती लहान पण कीर्ती महान असलेला वाकोडे गावचा हा एक कोहिनूर हिरा. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याला आपण नेहमीच ओळखतो. ओपन क्रिकेट देखील अतिशय सुंदर खेळतो करण जाधव. त्याच्या विरुद्ध गोलंदाजी करतोय रोहन माने. वाकोडे गावचे हे 2 खेळाडू आज एकमेकाविरुद्ध भिडताना पाहतोय या शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स पुरस्कृत 32 प्रीमियर लीग मध्ये. भव्य दिव्य आयोजन पाहतोय आपण. पुढचा चेंडू घेऊन निघालाय रोहन माने राईट मोर द विकेट. शॉर्ट बॉल. हा देखील अतिशय सुंदर चेंडू. अतिशय सुंदर चेंडू. स्लोवर बाउन्सर. नक्कीच कौतुक करावं लागेल रोहन याचं. षटकार खाल्यानंतर चांगला कमबॅक पाहतोय आणि या ठिकाणी अपयशानंतर तुम्ही कसं कमबॅक करताना ते महत्वपूर्ण असतं. तर चांगलं कमबॅक केलंय. रोहन निघालाय महत्वपूर्ण चेंडू घेऊन. हा देखील अतिशय सुंदर चेंडू. तेवढा सुंदर स्ट्रोक. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. करण जाधव याच्या बॅट मधून येतोय अतिशय सुंदर षटकार. (27 रन्स
पहिले 2 गडी स्वस्तामध्ये बाद झालेले असताना नक्कीच करण यांनी संघाची धुरच सांभाळली आणि ती यशस्वीपणे आज सांभाळताना पाहतोय. मला या संघामध्ये का निवडलंय त्याचं उत्तम उदाहरण मैदानामध्ये आज सिद्ध केले. करण यांनी स्वतःला सिद्ध केलंय. मूर्ती लहान पण कीर्ती महान म्हणून मला का ओळखलं जातं आणि त्याचं नक्कीच त्याची जबाबदारी त्यांनी या ठिकाणी 100% पार पाडली करण यांनी. तर तिसरे षटक घेऊन येतोय स्वतः कर्णधार. पाहूया नक्कीच 2 खेळाडूंच्या मध्ये या ठिकाणी थोडीशी चर्चा होते. एक महत्वपूर्ण षटक असेल. यस स्वतः अजय माने येतात. विजय यांनी अजयवरती विश्वास दाखवलाय. त्या विश्वासाला सार्थ ठरतात का पाहूया. एक क्रिकेटचा भला मोठा अनुभव असणारा हा खेळाडू वय वर्ष आहे 41 आणि आज देखील क्रिकेटची सेवा करतोय. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक मोठमोठे सामने या खेळाडूंनी गाजवले. असे मैदानामध्ये शेवटचं महत्वपूर्ण षटक घेऊन येत आहेत स्वतः अजय माने. विशेषतः ओपन क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव होतं यांचं आणि आज देखील या लीगच्या माध्यमातून आज या स्पर्धेला जोडले गेलेत. महत्वपूर्ण मॅच मध्ये महत्वपूर्ण षटक घेऊन येत आहेत स्वतः अजय माने. राईट राऊंड विकेट निघालेत. पहिला चेंडू अतिशय सुंदर चेंडू परंतु तेवढा सुंदर स्ट्रोक समोरच्या दिशेने एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होणार नाहीये. आता स्ट्राईकला असेल तो करण जाधव म्हणजेच गुरु विरुद्ध शिष्य. त्यांना नेहमीच या 2 खेळाडूंना आम्ही वाकेश्वर स्पोर्ट्स वाकोडे बुद्रुक या संघातून खेळताना पाहतो. परंतु आज 32 लीगच्या माध्यमातून आज ते एकमेकाच्या विपक्ष खेळत आहेत. तर नक्कीच दोन्ही खेळाडू 100% एफर्ट्स देतील. मैदानामध्ये थोडंसं आपण क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहतोय. 5 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता असताना अजय माने निघाले. राईट राऊंड विकेट. थोडीशी चर्चा होते 2 खेळाडूंच्या मध्ये अजय आणि विजय यांच्यामध्ये. थोडीशी स्ट्रॅटेजी देखील आखली जाईल कारण हा सामना खूप महत्वपूर्ण असेल. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो नक्कीच शंकरदादा मोहिते पुरस्कृत 32 प्रीमियर लीग मध्ये नक्कीच फायनल मध्ये धडक मारणार आहे. कारण त्यामुळेच आज या सामन्याला एक महत्वाचं स्थान निर्माण झालंय. पुढचा चेंडू राईट राऊंड विकेट घेऊन निघालेत अजय माने. करण जाधव सुंदर चेंडू अतिशय सुंदर चेंडू. आपला क्रिकेटचा भला मोठा अनुभव या ठिकाणी पणाला लावलाय. अवैध बॉडी पासून हा चेंडू दूर ठेवला होता. करणने फुटवर्कचा कोणताही वापर केलेला नाही. अतिशय सुंदर चेंडू आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय. सुंदर गोलंदाजी. पुढचा चेंडू घेऊन निघालेत अजय माने. हा चेंडू देखील अतिशय सुंदर. समोरच्या दिशेने पाहूया बॅकअप आहे का. खराब 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 क्षेत्ररक्षण. खराब क्षेत्ररक्षण म्हणजे नक्कीच अजय देखील थोडेसे नाराज आहेत. पाठीमागे विजय देखील नाराज असतील कारण गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची एक महत्वाची साथ लागते. कारण क्रिकेट हा खेळ सांघिक खेळ मानला जातो. 11 खेळाडूंचा आपण 100% एफर्ट्स देणं खूप गरजेचं असतं. पहा फक्त 2 धावा मिळाल्या असतात त्या ठिकाणी 4 धावा मिळाल्या. 2 खेळाडूंच्या मध्ये कसरत देखील झाली परंतु 2 खेळाडूंना भेदून 4 धावा मिळाल्या. पुढचा चेंडू घेऊन निघालेत अजय माने. सामना करेल. तीन चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता असताना या स्पर्धेचा थरार पाहतोय. एक हाय व्होल्टेज मॅच. डोळ्याचं पारणं फेडणारी मॅच आली या ठिकाणी आपल्या भेटीला. सुंदर गोलंदाजी. अतिशय सुंदर गोलंदाजी. पंचांना नक्कीच विचारणा केली जात होती परंतु या ठिकाणी राईट राऊंड विकेट गोलंदाजी करत असल्यामुळे या ठिकाणी त्यांना सॉफ्ट कॉर्नर दिला जातो. कारण बॅट्समनला देखील चान्स असतो. अँगलनी गोलंदाजी जेव्हा आपण करतो तेव्हा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने मार्गक्रमण करतो. थोडस लेझी राहिला कारण हा देखील अवैध बॉडी पासून हा चेंडू खूप दूर होता. हा चेंडू व्हाईट बॉल असेल म्हणजे आता समीकरण आहे 2 चेंडू 7 धावा. हृदयाचं ठोक वाढवणारी ही मॅच आपल्या भेटीला आले. पुढचा चेंडू घेऊन निघालेत अजय माने. यस या चेंडूवरती चढवलाय हल्ला. इनसाइड आउटचा फटका. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. येतोय षटकार.
चाललंय हृदयाचं ठोक, हृदयाची धडधड वाढवणारी ही मॅच निमित्त आहे 32रा प्रीमियर लीग 2024 स्पॉन्सर बाय शंकरदादा मोहिते यांच्या स्पॉन्सरशिप मध्ये ही 32रा प्रीमियर लीग भव्य दिव्य आयोजन नियोजन पाहतोय आणि या स्पर्धेतील ही महत्वपूर्ण मॅच पहिला सेमी फायनल सामना एक चेंडू मध्ये एक धावांची आवश्यकता असताना काय होते पाहूया. मैदानामध्ये नक्कीच फिल्डिंग मध्ये बदल झाले, महत्वपूर्ण चेंडू घेऊन निघाले अजय माने. राईट अमोर द विकेट पुढे आहे करण जाधव, शॉर्ट बॉल आणि यस करण नक्कीच अतिशय सुंदर वन हँडेड सामना फिरवला. मूर्ती लहान पण कीर्तिमान असलेला वाकोडे गावचा हा सितारा नक्कीच जल्लोष होतोय आणि का जल्लोष होऊ नये, नक्कीच अतिशय सुंदर प्रदर्शन केलं. नक्कीच करणला या ठिकाणी उचलून घेतलं जात आहे आणि त्याला या ठिकाणी शाबासकीची थाप देखील दिली जाते आपल्या संघाच्या मार्फत, आपल्या संघ मालकाच्या मार्फत. अतिशय भन्नाट प्रदर्शन. मित्रांनो करण जाधव याची बॅटिंग आवडली असली तर नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय सुंदर बॅटिंग करण जाधव. चला नेक्स्ट टीम लगेचच आतमध्ये या. सेमीफायनल क्रमांक 2 आणि करण जाधव यांच्यासाठी कॅश प्राइज आले संघमारक विकास भाऊ शेडगे यांच्या माध्यमातून कॅश प्राइज या ठिकाणी दिले जाते. पण महत्वाची मॅच एका बाजूला जर पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटचा दांडगा अनुभव असलेला विजय पौल यांच्या नेतृत्वाखाली लढणारा संघ अरुणदादा मोहिते स्पोर्ट, तर दुसऱ्या बाजूला आर्यन 11 शेडगेवाडी अंकुश जाधव जे गुडेगावाला बिलॉंग करतात त्यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळला गेला आणि सेमीफायनलच्या सामन्यामध्ये मात्र खूप चांगली कामगिरी केली. करण जाधव यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. वाकोडे गावचा सितारा आणि त्यांना दिले जाते कॅश प्राइज.